नुकसान होतं. एवढंच जर नुकसान होत होतं का कुणी आवाज उठवला नाही या विरोधात? ज्यांनी आवाज उठवला ना त्यांना वेळीच दाबलं गेलं. आता आम्ही शांत बसणार नाही जोवर एक कोचिंग क्लास बंद होत नाही. हेच किंवा शिकलेल्या लोकांचं आपल्याला आवडतं. काम झालं सगळं विसरायला लागतं तुम्ही राव. काही विसरलो नाही सत्या. उलट तू हे केलेलं काम मी आयुष्यात विसरूच शकत नाही आणि यासाठी मी तुला हवं तर 5,000 एक्स्ट्रा देतो. ए, हा सत्य का भिकारी वाटलं का तुला? हॅलो सर, मी अभिजित बोलतोय. कोण अभि? काय काम? सर मी कोण काय ते महत्वाचं नाहीये सर. तर मी जे काय बोलतोय ते खूप महत्वाचं आहे सर. तुमच्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय सर. काय ऍक्सिडेंट? रवीचा? कसा आणि कधी? हॅलो हॅलो आई. अगं रंजू, मी सगळ्या मित्रांकडे फोन करून बघितला पण कुठेच नाहीये तो. आई, दादा. अगं रंजू, तू रडतेस का अशी? हे बघ, आपण शोधू त्याला. आई, दादा. रंजू, तू रडतेस का? काय झालं? आई, दादाचा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट? अगं, असं कसं? कुठे आहे तो? आता कसा आहे तो आणि कोण आहे त्याच्याबरोबर? त्याच्यासोबत बाबा आहेत. बाबा? बाबांनीच फोन उचलला होता. हे कसे पोहोचले तिथे? हा सगळा काय प्रकार आहे रंजू? मला नाही माहिती. बाबांनी हॉस्पिटलला बोलवलंय. पण हे बघ, मी येते हॉस्पिटलला. हो. चल, बाय. हा मी नाही येऊ शकत मॅडम. इथे रवी पाटील नावाचा एक पेशंट ॲडमिट आहे. ॲक्सिडेंटची केस आहे. कुठे आहे तो? हो, ते ICU मध्ये आहेत. अच्छा. आम्ही भेटू शकतो त्यांना? ते जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट होण्याशिवाय तुम्ही त्यांना नाही भेटू शकत. बरं, डॉक्टरना तरी भेटू शकतो का? डॉक्टर येतील, मी तुम्हाला कळवते. तोपर्यंत तिथे बसा. रंजू, नको बस रडूस. रडून काही होणार आहे का? आई, पण दादाच का? किती हसत घेऊन हसत तो नीट. आणि आता असं एका जागी बसलेलं मला नाही बघवणार. रंजू, तो जसा तुझा भाऊ आहे ना तसा माझा मुलगाही आहे. मला त्रास होत नसेल नको कसं करूस. तू आता मोठी झाली आहेस. तू जर अशी रडायला लागलीस तर मग मला आधार कोण देणार? नको रडूस नंतर मलाही सहन नाही होणार. खरं तू नसतेस तर काय झालं असतं माझं?
हॅलो नाही ना, बोल विद्या. रवीचा ऍक्सिडेंट झालाय ग. हो, तुला जर शक्य असेल तर प्लीज सिटी हॉस्पिटलमध्ये ये आणि संपदालाही कळव. हां, आई रडू नकोस ना ग. आता तुम्हाला आधार द्यायला हवास ना. येस सर. माफ करा मिस्टर रतन, ॲक्सिडेंटमुळे त्याचा बराचसा चेहरा डॅमेज झालाय. डोंट वरी, त्याला प्लास्टिक सर्जरी करावी लागेल. नो प्रॉब्लेम डॉक्टर, यू गो अहेड.
बोल नाही ना. काय काय सांगतेस? कधी कसा? बापरे, सिटी हॉस्पिटलला ऍडमिट आहे? हा देवा, जीव वाचला हे महत्वाचं ग. हो ना. नाही ना, पण आता आपण विद्याजवळ असायला पाहिजे ग. हो ठीक आहे, तू तू निघ तिथनं, मी पण इथनं निघते. हा चल, हा फोन करू. चल बाय बाय बाय. काय झालं? कोणाचा जीव वाचला? अहो, विद्याच्या मुलाला ऍक्सिडेंट झालाय आणि तो सिटी हॉस्पिटलला ऍडमिट आहे असा नैनाचा फोन आला होता मला आता. अरे बापरे, मग आपल्याला जायला हवं तिथे. मी येतो तुझ्यासोबत, म्हणजे काही लागलं सवरलं तर मदत होईल. नको, तुम्ही नका येऊ. तुम्ही घरीच थांबा. सासूबाईंना पण बरं नाहीये. मी पटकन जाऊन येते. नाही, पण काही सिरियस नाहीये ना? आता ते मला इथे बसल्यावर कसं कळणार? बरं बरं, ठीक आहे, तू जा तिथे. आणि हे बघ, तू थांब तिथे, म्हणजे त्यांना मदत होईल. हा, आणि इथली काळजी अजिबात करू नकोस. हो, मी पटकन जाऊन येते. आणि मला तसंच काही वाटलं तर मी फोन करते तुम्हाला. हा, येते मी. ओके. सांभाळून ग. बाबा आई कुठे गेली? हा, बस ना तू इथे. अगं, ती तुझी विद्या काकी आहे ना, तिचा मुलगा जरा आजारी आहे, त्याला पाहायला गेली. रविदादा आजारी आहे का? मग तुम्ही का नाही गेलात? आजी आजार आहे म्हणून ना? बाबा, तुम्हाला आजी खूप आवडते ना? हो ना. आणि आजीला पण तुम्ही खूप आवडता ना? हो, पण का? मग तिला मी का नाही आवडत? असं कोण म्हणालं? अगं, तू सुद्धा आजीला खूप आवडतेस. तुला बघायचंय का? पण हे बघ, त्या अगोदर काय कर, म्हणजे किचन मध्ये आजीसाठी दुधाचा ग्लास ठेवलाय, तो घेऊन ये बरं. आणि हे बघ, तो आणल्यानंतर आजीला तो ग्लास द्यायचा आणि तिला म्हणायचं, मला एक छानशी सुंदरशी जुनी गोष्ट सांग. हा चल जा आता. डॉक्टर, अहो तुमचा पेशंट शुद्धीवर आलाय आणि तो सुखरूप आहे. हो, आम्ही त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलंय. तुम्ही भेटू शकता. थँक्यू डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर, अहो तुमचा पेशंट शुद्धीवर आलाय आणि तो सुखरूप आहे. हो, आम्ही त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलंय. तुम्ही भेटू शकता. थँक्यू डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच. थांब 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 बेटा. बस. रवी, रवी बेटा, काय झालं रे? मला भेटायला येत होतास आणि अशा ठिकाणी आपली भेट होईल अजिबात कल्पना सुद्धा केली नव्हती. रडू नकोस. मलाच भेटायचं होतं ना तू. अरे मग सांगायचं ना मला. मूर्खा, सगळी कामं सोडली असती आणि धावत आलो असतो तुला भेटायला रे. डोंट वरी डॅड, ठीक आहे आता. खरंच ठीक आहेस बेटा, खरंच आता वाटतंय ठीक आहेस. तुला असा निष्क्रिय निश्चित पडलेला बघवत नव्हतं बेटा. आता बोलतोय का? मी नका काळजी करू. व्हेरी बी ठीक. हा इथे, हा तुझा मित्र आहे ना? हा
ह्यानेच आणलं तुला इथे? हे आणलं? हो. रवी, खरं तर मला तुला सॉरी म्हणायचं होतं. ऍक्च्युली मी तुझी तिथे माफी मागायला आलो होतो. खूप वाईट वागलो तुझ्याशी. खरं तर मी तुझी माफी मागायलाच येत होतो आणि हे सगळं झालं. आणि मी तुला असं एकट्याला सोडून तिथे कसं काय जाणार, म्हणून मी इथे तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. एक मिनिट. हे काय चाललंय? तू काय याची माफी मागतोयस? मला काही कळत नाही. सर, ते ऍक्च्युली काय आहे की त्या दिवशी एक मिनिट, मी सांगतो. अरे काय नाही डॅड, काही नाही. अहो कॉलेजमधला मित्र आहे. हो, मित्रांमध्ये गैरसमज झालेत बस. हा. ठीक आहे ना, मग ते तिकडे, इथे काय त्याचं? तू आराम कर. डॅड, रंजू घरी एकटीच असेल ना? तिलाही कळवायला हवं. हो, रंजूचा फोन आला होता. ती आली आहे, बसली आहे बाहेर. तिला घेऊन. आणि डॅड, आई? तिला पण कळवलं बेटा. तू काय अभिजित नाव सांगितलं होतंस ना? माझं एक छोटंसं काम करशील? डॉक्टरांनी जी औषधं लिहून दिली आहेत ना, तेवढी औषधं मला आणून दे प्लीज. मी पैसे थांब बेटा, एक मिनिट थांब. ही एवढी बघ. तू औषधं घे, मी बघतो रंजूला. आपला रवी शुद्धीवर आलाय. येस, त्याला वॉर्डमध्ये शिफ्ट केलंय का? तुम्ही भेटू शकता त्याला. रवी, अरे काय झालंय? तुला किती वेळा सांगितले गाडी नीट चालवायची म्हणून? आई, अगं मी इथं येऊन शांतपणे झोपलोय, तरी सुद्धा तू ओरडणार आहेस का मला? तुला अजूनही मस्करी सुचते? हा, यापुढे तुझं गाडी चालवणं बंद. तुझे जे मित्र आहेत ना, त्या सगळ्यांना घरी बोलवत जा. काय ग तू आई, असं नको ना. नाहीतर काय, नुसतं भटकायचं. आईची अजिबात काळजी नाही ना? बरोबर बोलतेस तू रंजू. अगं आई, डॉक्टरांनी स्वतःहून सांगितलंय की मला काहीही झालेलं नाहीये. मी ठणठणीत बरा आहे आणि लवकरात लवकर घरी जाईल. ओके, आता तू काही काळजी करू नकोस. पण तुला इथे आणलं कोणी? मी आणलं. तू त्याला इथे आणलेस की तूच त्याला काहीतरी केलेस? आई, मी तुला सांगितलं होतं ना, हाच तो गुंडांना घेऊन आलेला घरी. खरं सांग, तूच केलंस नाही सगळं? आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी तू हे नाटक करतोयस? सर, मी सगळं पाहिलंय सर. मी हॉटेलमधून बाहेर निघताच रवीच्या दिशेने काही लोक खाणाखुणा करत होते. रवी निघताच तेही लोक त्याच्या मागोमाग निघाले आणि त्याच लोकांनी हा अपघात घडवलाय. तसंच जर असेल तर आम्ही तुम्हाला वचन देतो की येत्या 24 तासात ही व्यक्ती गजाआड असेल. तुमच्या पापाचा खडा आता भरलाय, त्याला आता माफी नाही. मी पोलिसात जाणार आहे. तेवढी तसदी घेऊ नका साहेब, आम्ही स्वतःच हजर झालो आहोत. मला ठाऊक होतं सर, हे असं सगळं होण्याचं. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मला पाठवू नका म्हणून. सर, आता हे मला मारणार पोलीस. सर प्लीज मला वाचवा सर. सर, हे बघा सर, मी काहीच नाही केलं सर. सर वाचवा सर.